सोलापूरमध्ये एका रात्रीत फडणवीसांनी गेम फिरवलाय। 5 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत। महायुतीतच फोडाफोडी झाली असून यातील 3 माजी आमदार राष्ट्रवादीचे आहेत आणि यानंतर भाजपमध्ये सुद्धा उद्रेक पाहायला मिळाला। भाजपच्या कार्यालयासमोर भाजपकडूनच आंदोलन करण्यात आलं। सोलापूर जिल्हा परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी फडणवीसांनी एका रात्रीत गेम फिरवला। फडणवीस बुधवारी सोलापुरात होते। सुधाकर परिचारक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित राहिले। बुधवारी सोलापूरच्या राजकारणात मोठा गेम झाला। फडणवीसांचा सोलापूर दौरा सोलापूरच्या राजकारणाला वेगळं वळण देण्यासाठी निर्णायक ठरला। या कार्यक्रमाच्या स्टेजवरच फडणवीसांनी कसा गेम फिरवला ते बघा। कार्यक्रमाच्या स्टेजवर सर्वपक्षीय नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनीही फडणवीसांसोबत संवाद साधला। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील फडणवीसांना भेटले। मोहोळचे माजी आमदार राजन पाटीलही फडणवीसांना भेटले। यावेळी फडणवीसांनी गोरेंकडे पाहत राजेंद्र राऊतांकडे बोट दाखवत इशारा केला। स्टेजवर सगळे आमदार फडणवीसांच्या कानात बोलले। यानंतर फडणवीस आणि जयकुमार गोरे यांच्यात चर्चा झाली। भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली। विजयसिंह मोहिते पाटलांसोबतही फडणवीसांनी संवाद साधला। फडणवीसांनी पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरच गेम फिरवला। बुधवारचा हा कार्यक्रमच सोलापूरच्या राजकारणात भूकंप आणणारा ठरला। सोलापूरमधले अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत आणि यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी ही सतर्क झाली असून भरणे सोलापूरच्या दौऱ्यावर गेले। भरणेंनी सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेतली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सोलापुरातले 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची फडणवीसांसोबत चर्चाही झाली आहे। यामुळे राष्ट्रवादीनं डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे। मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात पोहोचले असून पक्षातली गळती रोखण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्यात। आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे। अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला
तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते. तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाही आहे, परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल. त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल. त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे. मी सांगितलं ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे, पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये, म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत. त्यांचा गैरसमज माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे. पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय. त्यांचा गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं. ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं. अजित पवार तो त्यांच्यासोबत की झाड की मुली. पगारी नेते संजय राऊत हे गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत, खरं तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते. संजय राऊत, तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे, म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत. भारतीय जनता पार्टी कायम मित्रपक्षांना सोबत घेऊन जातं, त्यांचा सन्मान करतं आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय. काँग्रेसचे दिलीप माने भाजपच्या वाटेवर आहेत आणि यावरून भाजप आमदार सुभाष देशमुख हे नाराज आहेत. दिलीप मानेंच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. सोलापुरातले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेही भाजपच्या वाटेवर आहेत. मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे भाजप आमदार सुभाष देशमुख नाराज झालेत. सुभाष देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी मानेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांविरोधात भाजप कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सोलापूर भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाल्या. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. रेशन दुकान त्यांच्याकडे होतं, एक रेशन दुकान जे भाजपला मतदान करतात त्यांना रेशन सुद्धा दिलं नाही. अशा लोकांना तुम्ही जर पक्ष प्रवेश करत असेल तर गावामध्ये आम्ही कुठल्याच तोंडाने जायचं. पक्ष प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश लेवलवरती होतो. या सगळ्यांचे पक्षप्रवेश माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि पालकमंत्री महोदय यांच्यामध्ये समन्वय होऊनच होता. त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची मी विनंती. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना आहेत की लुटून खाणाऱ्या याच्या विरोधात आम्ही काम केलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भावना मी प्रदेश अध्यक्षांना, पण उद्या सर्वसामान्य नागरिक काय म्हणून मतदान करतील तुम्हाला? मला नाही, तुम्हाला. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या खाल्ल्यात, काट्या खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही जीवाचं रान केलंय. आणि ही जे वैभव आहे हे या सर्व कार्यकर्त्यामुळे वैभव आलेलं आहे. आणि जर या वैभवाचं जर शिखरावर हे वैभव जात असताना जर कुणी आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य नाही. दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे मला तर असं वाटतं गुप्तचर पद्धतीने आत आलेत आणि परत गठ्ठ्याची गठ्ठा घेऊन जाण्याची भीती आहे. तुम्ही मला बोलावलं म्हणून सांगतोय की मग विश्वासात म्हणजे काय असतं, एखादा बाबा निरोप देणं किंवा ह्या लोकांना घ्यायचं आहे आपल्याला, किंवा आता आपली काही किंमत बी नसेल एखाद्या जिल्ह्यात, आपल्याला कोण ओळखत नसेल, आता डिस्कार्ड झालेली माणसं असतात तसं एका असं डिस्कार्ड करून टाकलं असेल, आपल्याला कशाला विचारायचं असं बी असू शकत, माहीत नाही आपल्याला. पुणे जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. धंगेकर भटका कुत्रा असा उल्लेख भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी केलेला आहे. तर नावं ठेवण्याच्या ऐवजी आरोप खोडून काढा, पुणेकर म्हणून मी धंगेकरांच्या पाठीशी आहे असं वसंत मोरेंनी म्हटलंय. दरम्यान नैतिकता म्हणून मोहोळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे.
जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत। जमीन व्यवहार प्रकरणाचं संपूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळ यांचं असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। पुण्यातल्या या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घालून तो व्यवहारच रद्द करावा अशी मागणी धंगेकर करतायत। धंगेकरांच्या मदतीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेही धावले, तर पुण्यातले भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांनी धंगेकरांवर कडाडून टीका केली आहे। मोहोळांनी काय केलं तर नैतिकता म्हणून त्यांनी पहिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे। आम्ही नेहमी म्हणतो की देव देश धर्म आम्ही वाचवण्यासाठी निघालोय, आम्ही देवच घाण ठेवलाय, देवालाच विकलंय आणि याचे सगळे पूर्ण पाप हे मुरलीधर मोहोळांचं आहे। ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि हा यावर तात्काळ रद्द केला पाहिजे। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे, त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब माझी विनंती या भटक्या कुत्र्यावर तुम्ही आवळा। मला तर वाटतं खरं तर धंगेकरांचं आता कौतुक केलं पाहिजे की सत्तेमधल्या पक्षामध्ये असताना धंगेकर आज ज्या पद्धतीने मुरली मोहोळांचा विषय लावून धरतात ते, बाकीचे सगळे विषय लावून धरतात ते, मग दंगेकरांच्या पाठीमागे पुणेकर म्हणून मी सुद्धा 100% उभा राहील। जैन बोर्डिंगच्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाड्याचा मुद्दा समोर आणला जातोय असा आरोप अंधारेंनी केलाय। शनिवार वाडा एक निमित्त आहे। मुरलीधर मोहोळांचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी भाजपाचे अनेक लोक मोहोळांच्या मदतीला धावलेले आहेत। मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहेत। मेधा कुलकर्णींसह हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या नंतर शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात, यावरून विरोधकांनी मेधा कुलकर्णींना घेरलेला आहे। हिंदुत्ववादी संघटना आणि खासदार मेधा कुलकर्णींच्या आंदोलनानंतर शनिवार वाड्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलाय। शनिवार वाड्यामधला नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं होतं। शनिवार वाडा परिसरामधला दर्गा हटवण्यासाठी मेधा कुलकर्णींसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यानंतर आता पोलिसांनी शनिवार वाड्यावर मोठा बंदोबस्त लावलाय। मेधा कुलकर्णींनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन आंदोलन केल्यानंतर सुषमा अंधारेंनी टीका केली आहे। मेधा कुलकर्णी गोंगाट करतायत, त्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। तर निवडणुका आल्यावर भाजपचं पार्ट टाइम हिंदुत्व जागं होतं अशी टीका वसंत मोरेंनी केली आहे। मुरलीधर मोहोळांची चौकशी झाली पाहिजे आणि मेधा कुलकर्णीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। मुरलीधर मोहोळांनी जैन ट्रस्टची जी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, हा मुद्दा बाजूला पडावा यासाठी ठरवून मेधा कुलकर्णी एक गोंगाट करण्याचा प्रयत्न करत आहेत। ज्यावेळेस 2017 साली पुण्यामध्ये 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले, त्यावेळेस त्या 100 नगरसेवकांची मिरवणूक शनिवार वाड्यापासून काढण्यात आली होती। मग त्यावेळेस या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहित नव्हतं का तिथं दर्गा आहे म्हणून आतमध्ये। मेधाताई म्हणण्यापेक्षा मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्व जागे झाले आणि त्यामुळे हे सगळे प्रकार चालू आहेत। तो दर्गा 1936 साली त्याची नोंद आहे। मग मेधा कुलकर्णी उचलली जीभ लावली टाळायला कसे बडबड करू शकतात? तू सरकार नाहीये, तू सरकारमध्ये काम करणारी लोकांची नोकर आहेस। खासदार असो नाहीतर मंत्री असो, इथं आपल्या इथं पंतप्रधान सुद्धा कायद्याच्या अखेरीत येतात, मुख्यमंत्री सुद्धा येतात, तर मेधा कुलकर्णी की झाडकी पत्ती आहे। मी भाजपचा आणि मोदीजींचा भक्त आहे, मुंबईमध्ये नक्कीच कमळ फुलेल। अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंकडून पंतप्रधान मोदींची अशा शब्दात स्तुती करण्यात आली आहे आणि यावर महेश कोठारे भाजपची स्तुती करत असतील तर तात्या विंचू रात्री येऊन गळा दाबेल असा टोला राऊतांनी लगावलाय। अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केल्यानंतर संजय राऊतांनी टीकेची झोड उठवली आहे।
सोमवारी बोरिवलीत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात महेश कोठारेंनी मोदींचं तोंड भरून कौतुक केलं. मी मोदीजींचा आणि भाजपचा भक्त आहे. मुंबईत भाजपचंच कमळ फुलेल, मुंबईत भाजपचाच महापौर होईल असा कौतुकाचा वर्षाव कोठारेंनी भाजपवर केला. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे, पण मी जरा स्वतः भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीयेत. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोललात तर. तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा जावेल. तात्या विंचू व्हिलन होता, तुमच्या सोबत व्हिलन आहे तर आमच्या सोबत हिरो आहेत. तुमच्या सोबत तात्या विंचू आहे तर आमच्या सोबत महेश कोठारे लक्ष आहे. हिरो आमच्या सोबत आहेत आणि व्हिलन तुमच्या सोबत आहेत. कोठारेंनी भाजपचा महापौर बोरिवलीतलाच असू शकतो अशी शक्यताही व्यक्त केली. ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच, पण तो एखादी सांगता येत, कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते, म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल. याआधी अंबरनाथ मधल्या धर्मवीर दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात कोठारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंचं कौतुक केलं होतं. आपल्या सर्वांचे लाडके धडाकेबाज नेते आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि झपाटलेला आमचा जो एक खासदार आहे श्रीकांत शिंदे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा केली होती, मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशी टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. दरम्यान ओमराजेंच्या बोलण्यामध्ये काही प्रमाणात तथ्य, 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी माहिती दत्तात्रय भरणेंनी दिली आहे. सरकारची मदत तर दिवाळीच्या पूर्वी जसं सरकारनं सांगितलं तशी तर होत नाही. मग सरकारलाच मी विनंती केली की तुम्ही एक GR काढा आणि ही जी दिवाळी आहे ती तुमची मदत नेमकी कधी पोहोचेल शेतकऱ्याच्या खात्यावर, मग ती पोहोचल्यावर तुम्ही पुन्हा जाहीर करा GR काढून की ह्या दिवशी दिवाळी साजरी करा. आसमानी संकट तर झालंयच, पण आता हे सरकार ज्या पद्धतीने नीती आणि धोरणं अवलंबतंय त्या पद्धतीने ही सुलतानी संकट सुद्धा शेतकऱ्यावर आहे. ओमराजेंचं गोष्टीमध्ये काही गोष्टी तथ्य, कारण काय झालंय की आपल्याला माहिती की आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी कुठल्या महिन्यात पडला, सप्टेंबर महिन्यामध्ये पडला आणि शेवटी पडल्यानंतर पंचनाम्याला थोडा उशीर झालेला आहे. पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. येणाऱ्या त्यांच्या 8-10 दिवसाच्या आत अहवाल प्राप्त होताच त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचे जे नुकसान भरपाई झाली DBTद्वारे त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील.